आजही बाजार झोपून येत आमच्या आई बहीण. लाज वाटत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालवताना आत्ताही. आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटिसा देतो? माझं बंद होऊ शकत नाही. मी त्या रक्ताची जाण आहे मला, आणि या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीच्या अंतर्गत जे रक्त सांडलं ना त्याची जाण आहे. एक बी असेल मराठा त्या रक्ताची जाण विसरू शकणार नाही, एक सुद्धा. तू त्यांच्यावरती साथ केल्या, आणि ज्या पोलिसांना मारलं त्यांना बाठ्या दिल्या, विसरलो नाहीत भाऊ आम्ही, आणखी विसरलो नाहीत. आणखी नाही आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेचे ते गोळ्याचे आवाज आले ना, थरथर कापत लेकरं, एवढी दहशत पसरली होती भयंकर. रक्ताच्या थारोळ्यात पाडणारा पहिला तो एक कलंक लागला या राज्यात. तेवढं तो थांबला नाही. तर राज्यातल्या मी थांबावं म्हणून मी आरक्षण मागू नये, गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये, नोकऱ्याला लागू नये, शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो पोरावर गुन्हे दाखल. मी रोखाना तरी पण गरिबांसाठी ते सुद्धा माझे पाहुणेच सगळे. राज्यातले जेवढ्या राज्यात गुन्हे दाखल झाले चाकांच्या पोरावर सुद्धा 4-5 वर्षापूर्वी गुन्हे दाखल केले, सगळे पाहुणेच आहेत राज्यात मराठ्यांचे. तू त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू वाघुलीच्या महिला सुद्धा तडी पार केला. तुला वाटलं महिलामुळं तरी ते थांबत. तू अमरावतीला सुद्धा तेच केलं, महिला तडी पार केला. तू त्याच्यातच गप नाही बसला. सकाळी उपोषण करणाऱ्या लोकांवर सुद्धा आणि आमरण उपोषण करणाऱ्या पोरावर सुद्धा गुन्हे दाखल केले. नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून 8-8 महिने पोरांनी जेल भोगले मुंबईत. इकडून उचलून नेऊन मुंबईत ठेवले क्राईम ब्रँच. लय वाईट कृत्य केले ते. तुझ्या स्वतःची मुलगी वाटते ना, तशा बाकीच्या मराठ्यांच्या मुली तुला वाटत नाहीत. हे मराठ्यांसमोर आता गेले, ते गेला. ज्या मुलीच्या एका शब्दा खातर तू 25 मीटरवर जाऊ शकत नाही, तर आमचे लेकर 2-2 किलोमीटर 5-5 किलोमीटर पायी पांद्या तुडी शिकायसाठी जाते. त्या लेकराला बी मोठं व्हावं वाटतं, तुझ्या मुलीला व्हावं वाटतं. तुझ्या मुलीत आमच्या मुली बघ, थोडी नियत बदलायचा प्रयत्न कर. वाईट कृत्य करू नका. मी दबत नसतो. पाहुणेन रावलेन ठेवलेन करोड मराठा माझा पाहुणा, इथं 6 करोड मराठे. मी थांबत नसतो भाऊ. उगत प्रामाणिकाला खेटला ना जाळाशी खेटणं म्हणजे विरोधात न्यायालयीन काही लढे लढणार आहे. आता हे काय हे ओपनच आहे ना. त्याने काय बघ, त्याने मराठ्यांना मारणारे लोक, मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्याला मित्र वाटतात. ही पहिला नवीन एक फडणवीसांच्या विचाराचा उदय झाला, नवीन उदय. त्याच्या नवीन विचाराचा नवीन उदय झाला की मराठ्यांच्या विरोधात बोलणारा हा त्याचा मित्र, आणि मराठ्यांना हाणणारा अधिकारी त्याचा मित्र. त्याला बढती मिळते. आतापर्यंत जेवढे हल्ले ते सस्पेंड करण्याऐवजी, ते बडतर्फ करण्याऐवजी त्यांना बढत्या दिल्या. ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना. म्हणजे त्याला आनंद झाला हल्ल्याबद्दल. सगळ्या अधिकाऱ्यांना बढत्या. आणि आता त्या दिवशी सुद्धा गोड बोलून उपोषण सोडायला लावलं. दिल्लीतून शब्द दिला की आम्ही मागण्या मान्य करू, मंजूर करू लगेच तात्काळ. आता 13-14 दिवस आहे. मग हे थांबत नाही मी. मग काय करायचं? याला करावंच काय? केसी केल्या तरी थांबा ना. याला या साईटीत काही निघालं नाही याच्या तरी थांबा ना. लाखो गुन्हे केले तरी थांबा ना. त्यांच्या आई बहिणीचे डोके फोडले तरी थांबा ना. कारण आमचं सगळ्यांचं, केशी झालेल्या पोरांचं, राज्यातल्या उपोषणकर्त्यांचं आणि आंतरवलीतल्या सगळ्या हल्ला झालेल्यांचं सगळ्यांचं एकच मत आहे, आमचा जीव गेला तरी चालन पण राज्यातल्या करोडो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ही आमची भावना आहे. आणि तो आमचा प्रामाणिकपणा नाही कधी घेऊ शकत. आमचा प्रामाणिकपणा त्याला सहन होत नाही. त्याला वाटतं फुटावं, पद घ्यावा, पैसे घ्यावा. हे होत नाही. म्हणून मग आता काय करावं, तर पाहुणे रावळे धरून आणायला. अरे अरे, इतका तुच्छ विचाराचा माणूस कधीच बघितला नाही. मी थांबत नसतो. तो राज्य माझं पाहुणा आहे. दुसऱ्याच्या तिकडे चावून खा, मला देणं घेणं नाही. पण मराठा आंदोलक म्हणून का नोटिसा दिल्या? कारण तू मागं घेऊ म्हणायचा, घेऊ म्हणला होता त्याविषयी धस आलता. आता एक वाढवायला लागला का? थांबत नसतो. आरक्षणच घेणार फडणवीस.